मित्र नमस्कार. आज रिव्ह्यू करूया बहुचर्चित चित्रपट महाअवतार नरसिंह याचा. हा एक 3D ॲनिमेटेड चित्रपट आहे जो अंदाजे 6 करोडच्या बजेटमध्ये बनवला गेल्याचं बोललं जात आहे. ह्या चित्रपटाबद्दल माझ्या प्रतिक्रिया देताना मी सुरुवात ॲनिमेशननेच करेल. याचे ॲनिमेशन हे खूप छान अशा प्रकारात मोडत नसून ठीकठाक याच प्रकारात मोडते. यातले ॲक्शन सिक्वेन्स हे चांगले झाले असून बॅकग्राऊंड म्युझिकमुळे ॲक्शन सिक्वेन्स अजून वरची उंची गाठतात. यातले संवाद काही अपवाद वगळता बऱ्याच अंशी शुद्ध हिंदीत आहेत जे ऐकायला चांगले वाटतात. शिवाय स्क्रीन प्लेही चांगला असल्याने प्रेक्षक चित्रपटासोबत टिकून राहतात. चित्रपटाची डबिंगही छान झाली आहे. एका प्रसंगात गरुडाची एंट्री आणि शेवटी प्रत्यक्ष नरसिंहाची एंट्री जोरदार झाली आहे. त्याचबरोबर शेवटची फायटिंगही धमाकेदार झाली आहे. आता येऊया चित्रपटातल्या काही खटकलेल्या गोष्टींकडे. मी चित्रपट बघितला ते सोशल मीडियाच्या व्हिडिओजमुळे, ज्यात चित्रपटाबद्दलची हाईप दाखवली होती की असा मूव्ही परत होणार नाही. प्रेक्षक चपला बूट काढून थिएटरमध्ये जात आहे, आत थिएटरमध्ये आरती जयघोष करताय, ॲनिमेशनचे कौतुक करताना 100 पैकी 100 मार्क्स देत आहे वगैरे. हे सगळे बघून माझी अपेक्षा उंचावत गेली आणि सांगितल्याप्रमाणे ॲनिमेशन हे ठीकठाकच असल्याने शिवाय प्रचंड सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याने थोडी निराशा नक्कीच झाली. फायटिंग बघताना बऱ्याच वेळेस आपण कुंफू पांडा बघतोय का असे वाटते. तर वरुण देवाचे चित्रण हे सरळ सरळ ग्रीक लोकांच्या पोसायडन नावाच्या देवासारखे केले आहे. फायटिंगबाबत अजून सांगायचं म्हणजे सगळी फायटिंग ही खूप जवळून घेतली आहे. जवळून म्हणजे 3D इफेक्ट नाही. 3Dचं नाव हेही एक गिमिकच आहे आणि तेही खटकलंच. पण कॅमेऱ्याच्या अगदी जवळून किंवा झूम केल्यासारखे सगळे मारामारीचे सीन्स असल्याने ते नक्की समजत नाही की कुणी कुणाला कसा पंच मारलाय. थोडी ॲक्शन स्लो असती आणि थोडी दुरून चित्रित केली असती तर नीट समजल्याने अजून मजा आली असती. प्रल्हादाचा चेहरा आवाज नक्कीच गोड आहे आणि त्याचं बोलणं ऐकत राहावं असं वाटतं. परंतु त्या 5 वर्षाच्या बालकातोंडी द्वैत अद्वैत उपदेशांचे लांबच लांब वाक्य घातले आहेत जे आपल्याला तितकेसे पटत नाहीत. प्रल्हाद हा देवाचा एक निस्सीम भक्त होता. देवाचा अंश नव्हता की इतके पल्लेदार उपदेश देत. श्रीकृष्णानेही बालवयात खोड्या केल्या, वध केले, पण असे लांबच लांब उपदेश दिले नाहीत. असो, यातले एकही गाणे लक्षात राहील असं नाहीये. खून खराब्याबद्दल बोलायचं झालं तर आताची मुलं ही साऊथ इंडियन चित्रपटातली रक्तरंजित मारामारीही बघतात. त्यामुळे ह्यातल्या रक्तरंजितपणाची त्यांना कदाचित भीती वाटणार नाही. शेवटाकडे येताना एक सांगावंसं वाटतं की या चित्रपटाचा शेवट सर्वसामान्य पौराणिक कथेनुसार घेतला असता तर अजून स्तिमित करणारे क्षण आपल्याला बघायला मिळाले असते. उदाहरणार्थ, पुराणात सांगितल्याप्रमाणे जेव्हा नरसिंह आवरला जात नव्हता तेव्हा त्याच्याशी 2 हात करायला शिवाने शर्भाचा अवतार घेतला होता आणि नरसिंहाला हरवले होते. असं म्हणतात, शर्भाचा रुद्रावतार बघून नरसिंह एका गुहेत जाऊन लपला, जी गुहा आजच्या कर्नाटकातल्या बिदर येथे आहे. श्रद्धाळू आजही तेथे जाऊन नरसिंहाच्या पाठीचे दर्शन घेतात. नंतर शर्भालाही शांत करण्यासाठी पुन्हा विष्णूने गंडभेरुंडाचा अवतार घेतला होता आणि शर्भाला हरवले होते. असो, थोडक्यात काय तर चित्रपटाची कथा इथपर्यंत पोहोचत नाही. हिरण्यकश्यपूला मारण्यापर्यंतच याची कथा आहे. मी या सर्व बाबी लक्षात घेऊन तटस्थ भावनेने चित्रपटाला 10 पैकी 6 मार्क्स देईन. कारण इतिहास बदलत नाही त्यामुळे स्टोरी नवीन नाही. पात्र ॲनिमेटेड आहेत त्यामुळे बोलणे आणि हावभाव याच्यामध्ये तफावत जाणवते. हाणामारी तुंबळ आहे पण खूप जवळ असल्याने नीट समजत नाही आणि गाणेही लक्षात राहत नाहीत. पण 6 करोडमध्ये पूर्ण ॲनिमेटेड चित्रपट बनवला, तेही नरसिंहाच्या कथेवर, हे एक मोठे पाऊल म्हणावे लागेल. शिवाय नरसिंहाच्या स्क्रीनवर अवतरण्याने जो माहोल बनतो त्यात आपले बरेचसे पैसे वसूल होतात. चित्रपट इमानदारीने आणि चांगला संदेश देण्याच्या दृष्टीने बनवला आहे हे आपल्याला वेळोवेळी जाणवते. आपण हा चित्रपट सहकुटुंब बघावा, फक्त सोशल मीडियाच्या हाईपवर जाऊ नका, तितकी अपेक्षा ठेवू नका. पुढच्या पार्ट्समध्ये अजून चांगल्या ॲनिमेशनची अपेक्षा करून मी इथेच थांबतो. तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.